मित्रांनो, तर हा गाडा आणला आहे मी, शेवग्याचा गाडा भरून परत एकदा शेळ्यांसाठी. इकडे शेळ्यांचं शेड आणि ही सकाळची वेळ आहे. तर अगोदर आम्ही सुका चारा भुसा वगैरे टाकला होता हरभऱ्याचा. तर आत्ता ही गाडा आत ओढून शेळ्यांनाही टाकायचं. ही वैर इकडे हे आहेत शेळ्या. तर आता हे सगळे चारा खाण्यासाठी एकदम टपून बसलेत. मामा हे आता टाकायचं ना? बरं. तर बघा, आता आम्ही शेळ्यांना हे चारा टाकल्याचा एक व्हिडिओ काढतो. तर सगळ्या शेळ्या चारा खायची वाट बघायली. आणि हे इकडं आहे गाडा. तर गव्हाणीची साईज मधला जो स्पेशल पॅसेज आहे तो बरोबर गाडा जाण्यासारखा असला पाहिजे. म्हणजे तुम्हाला शेळ्यांना वगैरे जर हे बघा, हा गाडा बरोबर मध्ये बसला. आणि सगळे शेळीचे पिल्लं वगैरे याच्यावर तुटून पडले. तर मी आता याची गाठ सोडतो, कारण मी ह्याला दाव्यानं बांधलं आहे. हे आहे आमचं शिरोळी बोकड, 40,000 रुपयाचं. तुमच्याकडे पण शिरोळी नाही, ते बिटल बोकड आहे. तुमच्याकडे पण तेच असलं पाहिजे, कारण त्यानं वजन खूप वाढते. तर मला काय शेळ्या इकडून जाऊन देणार गाठ सोडायचे. टाकायचं नाही का? हे परत टाकायचे काय? मित्रांनो, जरा दुपारी टाकायचं आहे, माझाच गोळ झाला. तर मी गाडा परत रिवर्स नेते. कुठं लावू गाडा? काय तरी तटायले गवत. तरी कुठे टाकायची काय? गवत. आणखीन हे करायचे काय करायचे, सगळ्या शेळ्या वाट बघायला की क्लीन करताय का? तर हे असं कप्पा क्लीन करता आला पाहिजे कॅरेटच्या ह्याने. तर या सगळ्या गावरान शेळ्या आहेत. काही उस्मानाबादी आहेत, तर काही देशी आहेत. थोडासा कप्पा इथं तुटला आहे, त्यामुळे शेळ्या इकडे पण चालली. इकडे पण शेळ्या आहेत. तर मित्र, या चॅनलची सगळी माहिती मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये टाकलो आहे. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि ते व्हिडिओ जाऊन तुम्ही बघा. किंवा तुम्हाला यूट्यूब खाली त्याच्या रिलेटेड व्हिडिओ सुचवेल, किंवा तुम्हाला माहिती आहे त्या चॅनलवर जाऊन कसं क्लिक करायचं, तुम्हाला बाकीचे सगळे व्हिडिओ दिसतील. तर मी काय जास्त इन्फॉर्मेशन देत नाही, मी फक्त हे असं. आणि जे पुढचं बोकडं आहे फक्त 5 महिन्याचं आहे, 30 किलो भरतं आहे. 400 रुपये सध्या दराने आम्ही देतो. कसं गेलं बघा हे. तर चला. आणि हे आहे बिटल बोकड. ठीक आहे मित्रांनो, तुमच्या काही डाऊट कमेंट असतील तर कमेंटमध्ये विचारा. थँक्यू, बाय बाय.